मुलांनो, समासाचा जो पहिला प्रकार आहे तो आहे अखंडी अव्ययी भाव समास. हा समास इथे आपण आता पाहू. अव्ययी भाव समास. आता सर्वप्रथम आपण या अव्ययी भाव समासाची जी व्याख्या आहे तिथे आपण ती व्याख्या पाहणार आहोत. ती व्याख्या अशी आहे, ज्या समासाचा भाव ज्या समासाचा भाव म्हणजे काय आशय, ज्या समासाचा भाव अव्यय स्वरूपात होतो, ज्या समासाचा भाव अव्यय स्वरूपात होतो त्याला अव्ययी भाव, त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. त्याला अव्ययी भाव समास असे म्हणतात. या समासात बहुधा पहिले पद, बहुधा पहिले पद अव्यय असते. बहुधा पहिले पद अव्यय असते आणि तो संपूर्ण सामासिक शब्द असते. तो संपूर्ण सामासिक शब्द बहुधा क्रिया विशेषण बनतो. बहुधा क्रिया विशेषण बनतो. मुलांनो, आपल्या पाठ्यपुस्तकातही अशाच प्रकारची व्याख्या आहे ती दिलेली आहे. त्यात ते म्हणतात की जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून, मुलांनो आता अव्यय म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत. तुम्हाला मी सांगितलेलं आहे की समासाचा अभ्यास करण्यापूर्वी काही शब्दांचा परिचय असणं आपल्याला गरजेचं आहे. तर तिच्यामध्ये अव्ययाचाही अर्थ आपण शिकलेलो आहोत. मग आता अव्यय म्हणजे काय, तर वाक्यामध्ये उपयोग करताना ज्या शब्दाच्या मूळ रूपामध्ये बदल होत नाही आपण त्यांना अव्यय असं म्हटलेलं आहे. ही व्याख्या देखील तुम्हाला मी तेव्हा लिहून दिलेली होती. जसं उदाहरणार्थ पुढे, मागे, आणि, कडे, समोर, शाबास किंवा नेहमी असे जे शब्द आहेत हे सगळे शब्द अव्यय आहेत. मग या समासातील जे पहिलं पद आहे हे पहिलं पद बहुधा जवळपास नेहमी करतात. ते अव्यय असून ते मात्र महत्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा वापर वाक्यामध्ये क्रिया विशेषणासारखा केलेला असतो. पाहता, क्रिया विशेषण याही शब्दाचा अर्थ आधीच आपण पाहिलेला आहे. ते कशा करता, आता ते जेव्हा आपण व्याख्या पाहणार आहोत तेव्हा त्या व्याख्येतील प्रत्येक शब्दाचा आपला अर्थ जर समजा कळला तर मात्र आपल्याला हा समास लवकर समजेल.
आणि म्हणूनच व्याख्येमध्ये इथं हा क्रियाविशेषण शब्द येणार होता. म्हणूनच अगोदर क्रियाविशेषण या शब्दाचा अर्थही तुम्हाला मी तेव्हा तो आधीच समजावून सांगितलेला आहे. त्याची जी व्याख्या आहे ती ही व्याख्या तुम्हाला मी ती लिहून दिली होती. तर मग आता क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. आणि हे जे क्रियाविशेषण आहे हे क्रियाविशेषण कर्त्याच्या लिंग वचन पुरुष यानुसार बदलत असते. व या सामासिक शब्दाचा जो वापर आहे म्हणजे त्याचा जो उपयोग आहे तो वाक्यामध्ये क्रियाविशेषणासारखा केला जातो तेव्हा त्या ठिकाणी अव्ययी भाव समास आहे असं आपण म्हणतो. पण मुलांनो त्याही पेक्षा समास ओळखताना किंवा समासाचा विग्रह करताना तो सामासिक शब्द कुठला आहे तो अव्ययी भाव समास आहे का याकरता त्यातलं आपण पहिलं पद आहे त्यातलं पाहायचं. ते पद जर समजा अव्यय असेल तर डोळे झाकून तो अव्ययी भाव समास आहे असं आपण निश्चितपणे सांगू शकतो. त्याचबरोबर इतर जी काही वैशिष्ट्ये आहे नुसतं हे एकच वैशिष्ट्य न पाहता इतरही वैशिष्ट्य त्या सामासिक शब्दाला लागू आहेत का तेही पाहायचं आहे. तर साधारणतः या अव्ययी भाव समासामध्ये जे पहिलं पद आहे ते पद बहुधा म्हणून या ठिकाणी बहुधा असं म्हटलेलं आहे. नेहमी असं म्हटलेलं या ठिकाणी आहे. कदाचित एखाद्या वेळेला तिथं अव्यय नसेल त्या सामासिक शब्दामध्ये परंतु विग्रह करताना मात्र त्याचा जो पहिला शब्द आहे तो तिथं अव्यय येतो. म्हणजे आपल्याला थोडी जी फसवणूक आहे ती इथं होऊ शकते. शब्दामध्ये तो जो सामासिक शब्द असेल तिच्यामध्ये शब्द त्यातलं जे पहिलं पद आहे ते अव्यय नसेल पण मात्र जेव्हा आपण त्या शब्दांचा विग्रह करतो तेव्हा मात्र त्या ठिकाणी अव्ययाचं जे अव्यय जो आहे तो अव्यय तिथे येतो आहे. आणि म्हणून असे जे शब्द असतील आपण त्याला अव्ययी भाव समास तो तिथे आहे असं मात्र आपण म्हणू शकतो. आता यानंतर व्याख्या पाहिल्यानंतर आपण आता या अव्ययी भाव समासाची वैशिष्ट्ये पाहू. मुलांनो तुम्हाला मी सांगितलेलं आहे वैशिष्ट्ये आपण कशावरून तयार करतो? वैशिष्ट्ये आपण व्याख्येवरून तयार करत असतो. आपली जी व्याख्या आहे त्या व्याख्येचं जास्त केलेलं स्पष्टीकरण म्हणजे व्याख्येमध्येच काही मुद्दे घ्यायचे आणि प्रत्येक मुद्दा खाली आपण तो स्वतंत्रपणे लिहायचा असतो. त्याचा आता वैशिष्ट्य पहिला आहे सामासिक शब्दातील दोन पदांपैकी सामासिक शब्दातील दोन पदांपैकी पहिले पद महत्वाचे असते. पहिले पद महत्वाचे असते व ते बरेचदा म्हणजेच काय बहुधा अव्यय असते. अव्यय असते हे जराचं पहिलं वैशिष्ट्य. त्यानंतर जे दुसरं वैशिष्ट्य आहे ते आहे वाक्यामध्ये संपूर्ण शब्द क्रिया विशेषणच म्हणून येतो. वाक्यात हा जो सामासिक शब्द आहे हा जो संपूर्ण जो शब्द आहे सामासिक शब्द हा
क्रिया विशेषण म्हणून येतो. क्रिया विशेषण म्हणून येतो. क्रिया विशेषण म्हणजे काय आपण पाहिलं आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे क्रिया विशेषण. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे काही शब्दाचं अव्यय दिसत नाही. काही शब्दामध्ये आपल्याला अव्यय दिसत नाही, पण मात्र त्याचा जो विग्रह आहे तो विग्रह अव्ययासारखा केला जातो. दुसरा आहे काही शब्दाचं विग्रह दिसत. इतर शब्द कोणता सामासिक शब्द. काही सामासिक शब्दामध्ये विग्रह दिसत नाही. आपण हे अव्ययाकडे आहे. काही सामासिक शब्दामध्ये अव्यय विग्रह नाही. काही सामासिक शब्दामध्ये अव्यय दिसत नाही, पण त्याचा विग्रह त्याचा जो विग्रह आहे तो विग्रह अव्ययासोबत केला जातो. पण त्याचा विग्रह अव्ययासोबत केला जातो. उदाहरणार्थ पहा घरोघरी आज आपण या ठिकाणी केला आहे. पण घरो हा जो आहे हा इथे काय अव्यय नाहीये. त्याचा विग्रह होतो आहे प्रत्येक घरी. प्रत्येक घरी. आणि यामध्ये मात्र प्रत्येक हा जो शब्द आहे हा अव्यय आहे. म्हणून कधी कधी अशी जी फसवणूक आहे आपल्या याकडे होते आहे. म्हणून आपल्याला काळजीपूर्वक असं नाहीये किंवा प्रत्येक या अव्ययभाव समासामध्ये पहिला शब्द हा विग्रहच असतो. आपलं हे अव्यय असतो असं नाहीये, परंतु तो बहुधा असतो. अव्ययभाव समासाला जो हे आहे सामासिक शब्द आहे त्यातला पहिला शब्द बहुधा अव्यय असतो. पण मात्र कधी कधी तो अव्यय नसतो. पण अव्यय नसला त्याचा विग्रह जो आहे तो करताना त्याचा आपल्याला जो म्हणतो काय आहे अव्यय येतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे अव्ययभाव समासाचा क्रिया विशेषणासारखा उपयोग होतो म्हणून पाहिलेला आहे. त्यानंतरचं पुढचं आहे हा जो अव्ययभाव समास आहे या अव्ययभाव समासामध्ये आ यथा प्रति गैर आ यथा प्रति गैर इत्यादी जे उपसर्ग येतात या उपसर्गांना संस्कृत भाषेत आपण त्यांना अव्यय असं म्हणतो आहे. त्यानंतर अव्ययभाव समासामध्ये हर, बेद, दर, गैर, दिन, बर, ला असे जे फारसी उपसर्ग आहे हे फारसी उपसर्गही तिच्यामध्ये येतात. नंतर उपसर्ग म्हणजे काय आणि प्रत्यय म्हणजे काय. उपसर्ग हा शब्दाच्या आधी लागतो आणि प्रत्यय जो आहे हा प्रत्यय शब्दाच्या नंतर लागतो, शब्दाच्या शेवटी लागतो. हा फरक त्या ठिकाणी आहे. उपसर्ग आणि प्रत्यय. उपसर्ग शब्दाच्या आधी लागतो आणि जो प्रत्यय आहे तो प्रत्यय शब्दाच्या शेवटी लागत असतो. तर अशा प्रकारे ही जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्य अव्ययभाव समासाची आपण ती पाहिलेली आहे. आता आपण या ठिकाणी काही अव्ययभाव सामासिक शब्दाची जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं इथे आपण ती आता पाहूया. म्हणजे त्या उदाहरणावरून
आपण शब्द कसा ओळखायचा आहे, तिच्यावरून याचा समास कुठला आहे हे आपण ते ओळखायचं आहे. सामासिक शब्द या ठिकाणी आहे आजन्म. आता या ठिकाणी सामासिक शब्द आणि याचा जो विग्रह आहे सामासिक शब्द आणि विग्रह. आता आजन्म त्या ठिकाणी जन्मापासून हा जो त्याचा विग्रह होतो. मग आता आजन्म हा जो शब्द आहे, हा जो सामासिक शब्द आहे, या शब्दाचा समास कोणता आहे, तर यामधलं हा हे जे आहे त्याला उपसर्ग आपण लागलेला आहे त्या ठिकाणी. त्याच्यानंतर त्याचा पुढचा आहे आमरण. तो विग्रह आहे मरेपर्यंत. आमरण मरेपर्यंत. या ठिकाणी जो आ आहे हे जे अव्यय आहे हे अव्यय इथे लागलेलं आहे. इथेही आ हे जे अव्यय आहे ते इथं लागलेलं आहे. तर हा यथाशक्ती याचा या ठिकाणी विग्रह होतो आहे शक्तीप्रमाणे. या ठिकाणी यथा हे जे अव्यय आहे हे कठीण आहे, म्हणून यथाशक्ती हा इथे अव्ययी भाव समास आहे. त्यानंतर प्रतिदिन. म्हणजे प्रत्येक दिवशी. प्रति इथे हा अव्यय लागलेला आहे. त्यानंतर पुढचा घ्या दर साल. दर साल प्रत्येक वर्षी. या ठिकाणी दर हा जो अव्यय आहे त्याला लागलेला आहे. त्यानंतर घ्या दिनभो. दिनाचा अर्थ या ठिकाणी विग्रह भोत्याशिवाय. भोत्याशिवाय दिन हे जे अव्यय आहे एक लागलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हे जे अव्ययी भाव जो समास आहे तो समास इथे आपण स्वतः पाहिलेला आहे. आता पहा, या अव्ययी भाव समासाची जी व्याख्या आहे ती व्याख्या पाहिल्यानंतर आपण त्याची वैशिष्ट्ये पाहिली. वैशिष्ट्य पाहिल्यानंतर आपण त्याची काही जी उदाहरणं आहेत ती उदाहरणंही आपण जी पाहिलेली आहे. आणि आता आपण पाहूया आपल्या आता या पाठ्यपुस्तकातील असणारा भाग. पेज क्रमांक 117 आहे. तिथे पहा आता. खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून अधोरेखित करा. वाक्य पहिला आहे, वैभव वर्गातील कोणत्याही तासाला गैरहजर राहत नाही. आता आपल्या व्याख्या आपण पाहिलेली आहे, वैशिष्ट्य पाहिलेली आहे आणि याची आपण त्याचा सध्या उदाहरणे पाहिलेली आहेत. या सगळ्या आपल्या माहितीवर आणि या ज्ञानावरून या वाक्यातील गैरहजर हा याच्यातला सामासिक शब्द आहे. इथे मात्र आपण त्याचा इथे नक्की सांगू शकतो. दुसऱ्या वाक्य पहा, नागरिकांनी गरजू विद्यार्थ्यांना यथाशक्ती मदत केली. या वाक्यातील यथाशक्ती, यथा हे या ठिकाणी अव्यय आहे. वरच्या वाक्यातील गैर हे या ठिकाणी काय आहे, अव्यय आहे. तिसरं वाक्य आहे, रस्त्याने चालताना जाहिरातींचे फलक सध्या पावलो पावली दिसतात. या वाक्यातील
शब्द कोणता आहे सामासिक शब्द? तर तो इथं आहे पावलो पावली. पण पावलो हा या ठिकाणी अव्यय नाही. तर मग आपण जेव्हा पावलो पावली या शब्दाचा आपण जेव्हा विग्रह करतो आहे तेव्हा करतो आहे प्रत्येक पावलावर. आणि इथे मात्र प्रत्येक जो शब्द आहे हा फिरतो त्याला हा इथं अव्यय आलेला आहे. म्हणून पावलो पावली या शब्दाचा अव्ययी भाव समास होतो आहे. आता तुम्ही अधोरेखित केलेल्या सामास शब्दांची वैशिष्ट्ये म्हणजे आता सगळी गोष्ट आपण पाहिलेली आहे. तेव्हा माझ्या अगोदर आपण सगळी ती लिहून घेतलेली आहे. सामासिक शब्दातील दोन पदांपैकी पहिले पद प्रधान म्हणजे महत्वाचे असून ते बहुधा अव्यय आहे. उदाहरणार्थ गैर, यथा, आ, यथा, प्रति वगैरे वगैरे. दुसरं याचं वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहे. संपूर्ण सामासिक शब्द वाक्यामध्ये क्रिया विशेषणाचं काम करतो. त्यानंतर तिसरं त्यांनी दिलेलं आहे की पावलो पावली या शब्दामध्ये अव्यय तुम्हाला जरी समजा प्रत्यक्षामध्ये दिसत नसलं तरी त्याचा जो विग्रह आहे तो विग्रह अव्ययासह केला जातो. म्हणून या शब्दाचा समावेश अव्ययी भाव समासात होतो. पावलो पावली म्हणजे त्याचा विग्रह इथं होतो आहे प्रत्येक पावलावर. मग आता यावरून आपल्या लक्षामध्ये असे येते की आता या ठिकाणी या अव्ययी भाव समासाची व्याख्या दिलेली आहे. म्हणजे आता तुमचं अगोदरचं थोडं तुमचं जे पूर्वज्ञान आहे, तुमची पूर्वस्मृती जी आहे ती त्यांनी जागृत केलेली आहे. आणि ती जागृत केल्यानंतर मग आता खऱ्या अर्थाने आता आपण ती व्याख्या काय करू शकतो ती व्याख्या त्यांनी दिलेली आहे. जेव्हा समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्वाचे असते व या सामासिक शब्दाचा वापर वाक्यात क्रिया विशेषणासारखा केला जातो किंवा केलेला असतो तेव्हा तेथे अव्ययी भाव समास होतो. इथे आता खालची कृती पहा. खाली तक्ता पूर्ण करा. इथे विग्रह दिलेला आहे जन्मापासून. याचा आता सामासिक शब्द कोणता तयार होईल तर आजन्म. आजन्म म्हणजे जन्मापासून झाला तो विग्रह. दुसरं त्यांनी दिलेला आहे प्रतिदिन. सामासिक शब्द दिलेला आहे. याचा विग्रह काय होतो प्रत्येक दिवशी. नंतर कंठापर्यंत हा विग्रह दिलेला आहे. आपल्याचा सामासिक शब्द तयार करायचा आहे तो होतो आहे आकंठ. आकंठ म्हणजे कंठापर्यंत. नंतर व्यक्तिगणित हा सामासिक शब्द दिलेला आहे. त्याचा आपल्याला विग्रह करायचा आहे. व्यक्तिगणित म्हणजे प्रत्येक व्यक्तीला. त्याच्यानंतर प्रत्येक दारी हा विग्रह दिलेला आहे. याचा आपल्याला सामासिक शब्द तयार करायचा आहे तो होईल या ठिकाणी दारोदारी. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण इथे अव्ययी भाव समासाचा अभ्यास केलेला आहे. तो नक्कीच तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल.